प्रभाग क्रमांक 23 मधील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विशाल धनवडे यांनी आज रविवार पेठ, नाना पेठ आणि भवानी पेठ परिसरात जोरदार प्रचार दौरा काढला। या दौऱ्याला व्यापारी, स्थानिक रहिवासी तसेच भाजप कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। प्रचारादरम्यान विशाल धनवडे यांनी बाजारपेठांमध्ये फिरत दुकानदार, फेरीवाले आणि नागरिकांशी थेट संवाद साधला। अनेक ठिकाणी नागरिकांनी त्यांचे स्वागत करत आपल्या समस्या मांडल्या। माध्यमांशी बोलताना विशाल धनवडे म्हणाले, आज बाजारपेठांमध्ये फिरताना प्रत्यक्षात कळले की व्यापाऱ्यांच्या समस्या खूप मोठ्या आहेत। अरुंद रस्ते, ग्राहकांसाठी पार्किंगची जागा नाही, त्यामुळे व्यापारावर परिणाम होत आहे। मोठ्या गाड्या बाजारात शिरल्यामुळे सतत ट्रॅफिक कोंडी होते। ते पुढे म्हणाले, या भागातील अनेक जुने वाडे अत्यंत जीर्ण अवस्थेत आहेत, त्यांचे संवर्धन न झाल्यास अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो। जुन्या वाड्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट, दुरुस्ती आणि रहिवाशांसाठी सुरक्षिततेचे उपाय करणे अत्यंत गरजेचे आहे। मोठ्या वाहनाबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले, बाजारपेठ परिसरात मोठ्या गाड्या लावायला जागा नसताना देखील त्या आत येतात। यासाठी वेगळी लोडिंग अनलोडिंग व्यवस्था, ठराविक वेळेतच जड वाहनांना प्रवेश तसेच व्यापारासाठी स्वतंत्र पार्किंग झोन निर्माण करणे आवश्यक आहे। निवडून आल्यास व्यापाऱ्यांच्या प्रश्नासाठी विशेष सेल, ट्रॅफिक मॅनेजमेंट प्लॅन, जुन्या वाड्यांचे संवर्धन आणि बाजारपेठांचे नियोजित विकास हा आपला प्राधान्यक्रम राहील, असेही विशाल धनवडे यांनी सांगितले। या प्रचार दौऱ्यामुळे प्रभाग क्रमांक 33 मधील निवडणूक वातावरण अधिक तापले असून भाजप उमेदवार विशाल धनवडे यांच्या प्रचाराला चांगली गती मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे। नक्की आज ज्यावेळेस व्यापार पेठेत फिरतोय तर व्यापाऱ्यांच्या खूप मोठ्या समस्या आहेत आणि या समस्या सोडवण्यासाठी गेल्या 25 वर्षात जे काही काम नाही झालं ते येणाऱ्या काळामध्ये मागच्या काही 9 वर्षामध्ये आम्ही आमच्या पद्धतीने एक सिस्टीम लावण्याचा प्रयत्न केला आणि तो आता अंतिम टप्प्यात आणून या भागातील व्यापाऱ्यांना ज्या समस्या आहेत की टेम्पो येणं, माल नेणं, या वाहतुकीच्या समस्या आहेत या सोडवण्यासाठी, ज्यांनी ट्रॅफिक जाम होते, व्यापाऱ्यांना त्रास होतो आणि स्थानिक नागरिकांनाही त्रास होतो, त्यामुळे व्यापारी आणि स्थानिक नागरिक यांची एक सांगड घालून या ठिकाणी कशा पद्धतीने ट्रॅफिकची समस्या सोडवता येईल, P1, P2 या अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या समस्या ज्या व्यापाऱ्यांच्या महत्त्वाच्या आहेत त्या सोडवण्यासाठी आमच्या वतीने या ठिकाणी प्रयत्न करणार आहे। त्यामुळे आज संपूर्ण ज्यावेळेस बाजारपेठेचा भाग आम्ही यावेळेस घेतलेला आहे तर बाजारपेठेतल्या व्यापाऱ्यांची आमची हीच चर्चा आहे की तुमच्या समस्या सोडवण्यासाठी या ठिकाणी आम्हाला नगरसेवक व्हायचं आहे, त्यामुळे तुमच्या समस्या सोडवण्यासाठी आमच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा आणि त्यासाठी व्यापाऱ्यांनी आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात शब्द दिलाय। म्हणजे व्यापारी आघाडीचे अध्यक्ष असतील तर खालच्या सदस्यापर्यंत सर्व व्यापारी आज आमच्या सोबत आहेत आणि याचा आम्हाला आनंद आहे। प्रचार रॅलीमध्ये आज कोणती मुख्य मुद्दे आणि घोषणा होत्या? नाही, तेच सांगितलं तुम्हाला की आज आमची प्रचार रॅली व्यापारी पेठेतून होती, त्यामुळे व्यापाऱ्यांचीच मेन घोषणा होती की व्यापाऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचा आमचा प्रयत्न असेल। तुम्ही निवडून आल्यावर पहिल्या 100 दिवसात काय काम अशी करणार आहात जी की तुम्ही उमेदवारांना मतदार राजांना प्रभावित करणार? नाही, नक्की 2 गोष्टी महत्वाच्या आहेत। पेठेंचा, वाड्यांचा जो विकास रखडलाय तो वाड्यांचा विकास परत पुन्हा एकदा सुरळीत होण्यासाठी महानगरपालिकेमध्ये 100 दिवसात पाठपुरावा करणार आणि जी पेठेतली ज्या काही आता बांधकामं थांबलीत ती बांधकामं चालू करण्यासाठी प्रयत्न करणार। दुसरा व्यापाऱ्यांचा जो मुद्दा आहे ट्रॅफिकचा आहे, या 2-3 गोष्टींवरती 100 दिवसात प्रयत्न करणार म्हणजे करणार। स्थानिक नागरिकांचे प्रश्न आता बघितले तर तुम्हाला सांगितलं की वाहतुकीचीच एक खूप मोठी समस्या आहे आणि बाकी कारण काय होतं, या वाहतुकीची समस्या आणि लोकांचे राहण्याची समस्या, म्हणजे छोटी घरं असल्या कारणाने ज्यावेळेस परिवार मोठा होतो तर लोक बाहेर जात आहेत, म्हणजे आमच्या पेठेतला नागरिक पेठेतच राहावा ही आमच्या चौघांचा आमचा उद्देश असणार आहे आणि तीच नागरिकांची समस्या ती सोडवण्याचा आमचा प्रयत्न असतो। एक महिला म्हणून तुम्ही उमेदवार आहात 23B मध्ये, तुम्ही काय रॅलीचा काय उद्देश म्हणून तुम्ही सांगा? जय गणेश, जय मार्कंडेय, मी अनुराधा बोलते। आम्ही पहिला म्हणजे वाहतूक कोंडीवरच लक्ष देणारे, महिलांसाठी स्वच्छतागृह करणारे, कारण खूप प्रॉब्लेम येतो महिलांना आणि मग नंतर वाड्यांवर, पेट्यांवर जे छोटे घरं, नळ पाणी, ड्रेनेज त्याच्यावर लक्ष देणारे। धन्यवाद। रॅलीमध्ये मुख्य स्लोगन आणि घोषणावाक्य कुठले वापरले गेले? जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, जय श्रीराम हे आमची ब्रीदवाक्य आहे। काय सांगणार ताई, आज एवढी मोठी रॅली निघते, काय सांगणार त्याबद्दल?
आज आम्ही महिलांचे कुठले प्रश्न तुम्हाला जास्त ऐकले? आज आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे 4ही अधिकृत उमेदवार आहे आणि आमच्या इथे पेठेमध्ये जे आमदार स्वच्छ कसबा सुंदर कसबा करण्याचा प्रयत्न करतायत त्यात आम्ही 4 प्रतिनिधी इथे कसबा स्वच्छ ठेवण्यासाठी महिलांचे समस्या आहेत, पाणी समस्या आहे, शौचालयाची समस्या आहेत ते सोडवणार आहोत पहिल्या टप्प्यामध्ये आणि गेले 9 वर्ष सातत्याने इथे नागरिकांशी संपर्क साधून त्यांचे जे काही अडचणी आहेत ते आम्ही सगळे एकत्र मिळून सोडवण्याचा नक्कीच पुढच्या ह्याच्यामध्ये प्रयत्न करणार आहोत. काही महिला उमेदवार आहात पुण्यामध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढते, महिलांवर अत्याचार वाढतात, त्याबद्दल तुम्ही काय करणार? नाही, नक्कीच महिलांवरती अत्याचार वाढत आहेत आणि इथे गुन्हेगारी जास्त वाढत आहे आणि आज आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे की कोणीही गुन्हेगार असू दे त्याला तातडीने शिक्षा आणि त्याच्यामध्ये बदल हा नक्कीच झाला पाहिजे. त्यामुळे प्रभाग 23 असू दे, पुणे शहर असू दे, सगळीकडे हाच प्रयत्न असेल की गुन्हेगारांना जे काय शिक्षा आहे ती नक्कीच मिळाली पाहिजे. कुठलाही पक्ष, भारतीय जनता पार्टी तर नक्कीच या गुन्हेगारांविषयी कधीही सहानुभूती दाखवणार नाही. ज्याला जो शिक्षादंड देणार आहे तो नक्कीच आमचे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टी ह्या मागे कायम असेल. महिला सबलीकरणासाठी कोणते मुद्दे घेऊन तुम्ही आता निवडणूक करणार? आपण आता बघितलं की मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना जशी चालू केली आहे तशीच आता एक नवीन योजनाही चालू होणार आहे ज्यामध्ये बचत गटाच्या महिलांसाठी अनुदान मिळणार आहे. प्रत्येक बचत गटामागे आपण 1 लाखाचा निधी असा मुख्यमंत्री आणि बावनकुळे साहेबांनी जाहीर केलेला आहे आणि कसबा मतदारसंघामध्ये आज एवढे बचत गट आहेत, महिला सबलीकरणसाठी एवढ्या महिला काम करत आहेत. आमचे इथले आमदार असतील, कसबा मतदारसंघाचे कॅन्टोन्मेंटचे आमदार असतील, आज आम्ही 4 प्रतिनिधी ह्या मागे लागून प्रत्येक महिलेपर्यंत बचत गटाच्या मार्फत आम्ही त्यांचं सबलीकरण, त्यांचं राहणीमान आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी आम्ही नक्कीच ही योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवू. तुम्ही आता प्रचार रॅलीमध्ये फिरता आहात तर लाडक्या बहिणींचा आणि नागरिकांचा प्रतिसाद कसा आहे? लाडक्या बहिणींचा तर 100% प्रतिसाद आहे कारण आजपर्यंत कुठल्याही लाडक्या बहिणीच्या कुठे अडचण आलेली नाही आहे. इथं कसबा पेठेमध्ये प्रत्येक महिलेपर्यंत ही योजना पोहोचली आणि त्यांना ह्याचं जे काय मानधन आहे ते त्यांना मिळत आहे. कॅमेरामॅन पियुष भाटेसह पारस मुथा यांचा रिपोर्ट.